नमस्कार. एका विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण भेटणार आहोत महाराष्ट्राच्या दोन लाडक्या दादांना. होय, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि विद्यमान महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील हे दोघं जण आपापल्या चाहत्यांमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दादा म्हणून प्रसिद्ध आहेत. आणि या दोन दादांना आम्ही IBN लोकमतवर आज घेऊन आलेलो आहे. आणि विषय तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे. काल ज्या पद्धतीने नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपने प्रचंड मोठ्या प्रमाणात जो विजय संपादन केलेला आहे त्याची सगळी चर्चा राजकीय वातावरणामध्ये राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मी सर्वप्रथम चंद्रकांत दादा तुमचं अभिनंदन करतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आता प्रेस कॉन्फरन्स झाली. त्यांच्याबरोबर प्रदेशाध्यक्ष दानवेजी सुद्धा होते आणि त्यांनी या सगळ्या निवडणुकीमध्ये जे यश मिळालेलं आहे त्या यशाचं श्रेय भाजपच्या कार्यकर्त्यांना दिलंय. तुम्ही काय म्हणाल यावर? मी अगदी हेच म्हणेन की भारतीय जनता पार्टीची महाराष्ट्राची जी अतिशय चांगली एकजीव कोर कमिटी आहे 9 जणांची, त्या कोर कमिटीचं अतिशय कोऑर्डिनेटेड, अतिशय उत्तम ट्युनिंग असणारं कोऑर्डिनेशन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रचंड कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत आणि गेल्या 2.5 वर्षामध्ये केंद्रामध्ये आणि 2 वर्षामध्ये राज्यामध्ये आम्ही ज्या सामान्य माणसाच्या सुखासाठी योजना राबवल्या त्या सामान्य माणसाच्या शब्दात आम्ही सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यात यशस्वी झालो. असं तिन्हीचं कॉम्बिनेशन झालं. आमचं टीमवर्क, कार्यकर्त्यांचा प्रचंड सहभाग आणि लोकांमध्ये हा विश्वास जागवला आम्ही की आता परिवर्तन देशात, राज्यात, आपल्या शहरात जे आणतील ते हे आणतील. बरोबर. त्यामुळे मला असं वाटतं इतकं मोठं यश आम्हाला मिळालं. नारायण राणे, आपण काय या सगळ्या याच्यावर प्रतिक्रिया द्याल? कारण काल आपण ज्यावेळेस बोललो त्यावेळेस तुमच्या प्रभाव क्षेत्रातील महत्त्वाच्या ज्या निवडणुका होत्या त्या निवडणुकांमध्ये तुम्हाला आपले गड राखण्यामध्ये यश मिळालेलं होतं. परंतु राज्य पातळीवर काँग्रेसला ज्या प्रमाणात यश मिळायला पाहिजे होतं ते मिळालेलं दिसलं नाही. या सगळ्या याच्यावर जे विचारमंथन व्हायला पाहिजे ते होताना दिसत नाही. त्या उलट आज राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तोफ डागलेली आहे. हे काय चाललंय काँग्रेसमध्ये? प्रथम नगरपालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्या निकालामध्ये भाजपला यश मिळालं आहे आणि माझ्या समोर सन्माननीय चंद्रकांत पाटील साहेब आहेत. मी भाजपचं आणि चंद्रकांत पाटील यांचं अभिनंदन करतो. आणि तुम्ही जो मुद्दा मांडलेला आहे की यामध्ये काँग्रेसला अपयश मिळालं, काँग्रेसच्या अंतर्गत नेत्यांचं यामध्ये ज्या प्रकारे एक दुसऱ्यावर आरोप प्रत्यारोप चालले, काय काँग्रेसमध्ये चाललं असा प्रश्न आहे. भाजपचं जे यश आहे हे भाजपचं यश जसं मुख्यमंत्री म्हणाले, सन्माननीय पाटील साहेब म्हणाले त्याप्रमाणे कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली, बरोबर, हे सर्वात मोठं त्यांच्याकडे श्रेय जातं. आणि दुसरं म्हणजे हे स्थानिक प्रश्न आहेत. बरोबर. देश पातळीवर राज्य पातळीवर काय निर्णय घेतले त्यापेक्षा स्थानिक पातळी आणि स्थानिक विषय धरून ज्या कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवली आणि त्यामुळे त्यांना ते यश मिळालेलं आहे. आणि यश असतं, पराभव असतो. पराभव झाल्यानंतर राज्य पातळीवर माझं मत मी व्यक्त केलंय, आम्ही कुठे कमी पडलो. कार्यकर्ते आक्रमक उत्साहामध्ये होते पण आमचे नेते पुढारी मात्र उत्साह सोडाच पण कार्यकर्त्यांच्या पाठीमागे उभे राहायला कमी पडले. आज आमचा या पराभवाचं खरं मूळ कारण आहे असं मला वाटतं. मोठ्या संख्येने नगरपालिका काँग्रेसकडे होत्या, आज त्या गमावल्या. त्याला कारण काँग्रेसचं नेतृत्व आहे असं मी म्हणेन.
चंद्रकांत दादा, आता ज्या पद्धतीने नोटाबंदीचा जो निर्णय होता त्याचा भाजपला फटका बसेल अशी मोठ्या प्रमाणात चर्चा होती, त्याच्या जोडीला मराठा मोर्चांनी जे वातावरण तापवलेलं होतं त्याचा सुद्धा भाजपला फटका बसेल अशी मोठ्या प्रमाणात चर्चा होती. तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष प्रचाराची आखणी करत होता, तुम्ही म्हणालात की तुमची जी कोर टीम आहे, त्यावेळेस या विषयावर काय चर्चा झाली होती आणि त्यातून काय मार्ग काढण्याचे ठरलेलं होतं? नोटाबंदीच्या विषयामध्ये आम्ही निर्णय असा केला होता की सामान्य माणसाला हे रजिस्टर करण्यात आपण यशस्वी झालं पाहिजे की तुला थोडा त्रास आज होईल, परंतु देशाच्या भविष्याच्या दृष्टीने ही खूप आवश्यक बाब आहे. आणि सगळ्या प्रचाराच्या माध्यमातून आम्ही लोकांमध्ये हे रजिस्टर करण्यामध्ये यशस्वी झालो. आणि खोटं सांगितलं नाही, ती खरीच फॅक्ट आहे की थोडा त्रास तुला सहन करावा लागेल, परंतु यातून देशाचं जे भलं होणार आहे ते केवढं मोठं होणार आहे. आणि त्यामुळे नोटाबंदीचा तोटा होण्याच्या ऐवजी नोटाबंदीच्या निर्णयाचा फायदाच झाला. सभांमध्ये ज्यावेळेला माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय रावसाहेब दानवे हे मांडायचे किंवा तुम्हाला थोडा त्रास सहन करावा लागेल, त्यावेळेला लोक आनंदाने टाळ्या वाजवायचे आणि नंतरही भेटल्यानंतर त्या निर्णयाचे स्वागत करायचे. मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा हेच आहे की मराठा समाजामध्ये हे रजिस्टर करण्यामध्ये, हे प्रस्थापित करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो की हे प्रामाणिक आहेत. यांच्या ज्याने जे शक्य होतं फी प्रतिपूर्ती, शाहू महाराजांच्या नावाने फी प्रतिपूर्ती यांनी लगेच घोषित केली. आरक्षण हे कायद्याच्या कचाड्यात अडकलेलं आहे आणि त्या कायद्याच्या कचाड्यातून सुद्धा आरक्षण सोडवण्याचा हे प्रामाणिक प्रयत्न करतात. थेट लंडनवरून साळवेंना ह्यांनी असाइन केलं आणि साळवे आता केस लढवायला येणार आहेत. आणि त्यामुळे मराठा आरक्षणाचाही फटका बसण्याच्या ऐवजी एक विश्वास जागवण्यामध्ये मी यशस्वी झालो की हे आपल्याला नक्की न्याय देतील. राणेसाहेब, आता ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात विचारमंथन चालू आहे की पराभवाची कारणं शोधणं, परंतु याच्या जोडीला आज जे प्रश्न सर्वसामान्य लोकांच्या समोर आहे, तुम्ही महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहात, महसूल मंत्री म्हणून तुम्ही प्रत्यक्ष काम केलेलं आहे. विशेषतः दुष्काळाच्या काळात जो लोकांच्या मनामध्ये असंतोष होता, तो असंतोष दूर करण्यात या सरकारला कसं यश मिळालं असेल, तुम्ही त्याच्याशी सहमत व्हाल का? नाही, दुष्काळ मराठवाड्यात जास्त होता. बरोबर. आणि मराठवाड्यात मोठं यश भाजपला नाही मिळालं आहे. दानवेंच्या मतदारसंघात, पंकजा मुंडेताईंच्या मतदारसंघात, अनेक जणांच्या मान्यवरांच्या मतदारसंघात त्यांचा धुवा उडवलाय. त्यामुळे मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती हाताळण्यात सरकारला यश आलं असं मी मानणार नाही. आणि आता तुम्ही जो 500 आणि 1000चा मुद्दा जो मांडला नोटबंदीचा, आणि सन्माननीय दादांनी जो त्याला स्पष्टीकरण केलं, मी त्या मताशी पूर्ण सहमत होत नाहीये. आता 500 आणि 1000च्या नोटा बंदी झाल्यानंतर आज काही अंशी लोक सफर झालेत, पण भविष्यात याची अंमलबजावणी करताना मोठ्या प्रमाणात लोक जेव्हा सफर होतील तेव्हा याचा परिणाम होईल. आता निवडणूक फक्त 55 लाख मतदारांपुरती मर्यादित आहे. बरोबर. ही नगरपालिका जी आहे, या निवडणुका ज्या झाल्या या 55 लाख मतदारांमध्ये झाल्या आणि 48% ग्रामीण भागातील जनता यांची बँकेची ओळखच नाहीये. त्यामुळे ग्रामीण भागात याचा फटका मोठा पडणार, शेतकऱ्यांना पडणार. आज भाजी टाकून द्यायला लोक, शेतकरी टाकून देऊन येत आहेत का पैसे मिळत नाहीये. अनेक ग्रामीण भागात समस्या निर्माण झाल्यात. त्यामुळे नगरपालिका, नगरपंचायत आणि लोकसभा आणि विधानसभा याचं मतदान भिन्न पद्धतीने होईल. आता हे मुद्दे जे आता आलेत, जे धोरणात्मक निर्णय घेतलेत, त्याची अंमलबजावणी 100% जेव्हा होईल आणि मग त्यावेळेला परिणाम काय तेव्हा दिसून येतील, आज दिसून येणार नाही. निश्चितच आपण जे म्हणता ते बरोबर आहे, कारण मर्यादित नव्याने जे नागरीकरणाच्या प्रभावाखाली येणारे शहरं आहेत, निमशहरं आहेत, त्या भागातच ही निवडणूक लढवली गेली. त्यामुळे आपण अशा निष्कर्षाप्रत येण्याची घाई करू नये, कारण या नोटाबंदीचा जो परिणाम आहे हा एकूणच व्यवहारावर होतोय, उद्योगांवर होतोय, लोकांच्या थेट क्रयशक्तीला ज्यामुळे हादरा बसलेला आहे असा हा निर्णय आहे. चंद्रकांत दादा, तुम्ही मला सांगा की
आता या निवडणुकीपुरतं तुम्ही बचावलेले आहात, परंतु आगामी ज्या निवडणुका आहेत जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या, तर तुम्हाला पूर्ण आशा आहे अजून की त्या निवडणुकांमध्ये या निर्णयाचा तुम्हाला फटका बसणार नाही? असं आहे की 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा बंद करण्याचा निर्णय झाल्यानंतर इमिजिएट देशामध्ये ज्या बाय इलेक्शन झाल्या, पोटनिवडणुका झाल्या, त्यात अरुणाचल, आसाम, मध्य प्रदेश सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी विजयी झाली. कालच गुजरातमध्ये 120 पोटनिवडणुकांच्या निवडणुका झाल्या, त्यातल्या वापी शहरामध्ये 40 जागा होत्या. 40च्या 40 जागा बीजेपी जिंकल्या, ज्या गुजरातमध्ये व्यापार मोठ्या प्रमाणावर, आणि व्यापाऱ्यांच्या बाबतीमध्ये हा मुद्दा मांडला जातो की हे जरा जास्त सफर होतील. मला असं वाटतं की असं नाहीये. शेवटी या देशामध्ये सामान्य माणसाला एक विश्वास हवा होता नेतृत्वाबद्दल, की हे नेतृत्व यांच्या मनामध्ये काही खोट नाही, आणि तो विश्वास मोदीजी निर्माण करू शकल्यामुळे सामान्य माणूस म्हणतो की मी सफर झालं तर चालेल. आणि महानगरपालिकेच्या निवडणुका आणि झेडपीच्या निवडणुका अजून लांब आहेत, तोपर्यंत स्थिती इतकी सुधारते आहे की हा जो थोडा त्रास आहे, शेवटी मोदींनी म्हणताना जसं म्हटलं होतं की मला तुम्ही 50 दिवस द्या, 50 दिवसातले जेमतेम 15 दिवस झाले आहेत, अजून 35 दिवस आहेत. आज बँकांमधलं विड्रॉवलचं लिमिट काढलं, करता करता चलन पुरवठा नीट झाला. शेवटी सामान्य माणसाला काय हवंय की बा माझे पैसे बँकेमधले जे आहेत ते मला पाहिजे तेवढे काढता आले पाहिजेत, आणि येत्या 8 दिवसात 10 दिवसात ही सगळी परिस्थिती इतकी निवळेल आणि त्याचे परिणाम मात्र चांगले लोकांना दिसत आहेत. त्यामुळे उलट आहे, मी राणेसाहेबांना असं म्हणेन की महानगरपालिका आणि झेडपीमध्ये उलट आणखीन बेनिफिट मिळणार नाही. माझा मुद्दा होता की सर्वसामान्य माणसाच्या क्रयशक्तीवर त्याची खर्च करण्याची जी ताकद आहे त्याच्यावरच परिणाम करणारी ही गोष्ट आहे, आणि त्याचा अधिक परिणाम संपूर्ण व्यवहारावर होतोय आणि उद्योगावर होणार. आज जे राणेसाहेबांनी शेतकऱ्यांचा मुद्दा सांगितला आणि त्यांचा माल बाजारामध्ये उचलला जात नाही तो मुद्दा सांगितला, यावर कसं काय चंद्रकांत दादा नियंत्रण आणणार? 2 दिवस महाराष्ट्रातल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये हा थोडा कॅश क्रंच होता, परंतु हळूहळू जे कॅशलेसकडे आपला देश घेऊन जाण्याचा माननीय नरेंद्र मोदींचा प्रयत्न चालला आहे. 2 दिवसात 3 दिवसामध्ये लोक याला ऍडजस्ट झाली. कुठल्या कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद आहेत? कुठेतरी एखाद्या ठिकाणी टोमॅटो रस्त्यावर फेकला गेला की त्याचे फोटो काढायचे आणि ते सारखे दिवसभर टीव्हीवर दाखवत बसायचे, हे बरोबर नाही. असं जर झालं असतं तर सगळं जनजीवन फार ठप झालं असतं, विस्कळीत झालं असतं. सगळं जनजीवन व्यवस्थित सुरू आहे, लोक प्रवास करतायत, लोकांचे व्यवहार सुरू आहेत, लोकांचे व्यापार सुरू आहेत. मला असं वाटत नाही की फार मोठा प्रॉब्लेम म्हणजे प्रॉब्लेम नाही असं मी म्हटलं का, ते मोदींनी मान्य केलं की तुम्हाला 50 दिवस सफर व्हावं लागणार आहे, परंतु ते असे सिव्हिअर प्रॉब्लेम नाही आहेत की ज्या सिव्हिअर प्रॉब्लेममुळे लोकांनी गव्हर्नमेंटवर रिॲक्शन द्यावी. राणेसाहेब, आपलं काय मत आहे यावर? आपण मान्य करता आहे? नाही, मान्य करत नाहीये. माननीय पाटील साहेब जे सांगतायत ते वृत्तपत्र आणि चॅनेलच्या बातम्या पाहून सांगत असतील. सर्वसामान्य लोकांमध्ये गेल्यानंतर लोकांचे हाल कसे होत आहेत, पैसे बँकेतून मिळतात असं पाटील साहेब म्हणाले, पण मुळात आपण पैसे भरू तेवढेच काढता येतात. बँकेत पूर्वी ठेवलेले पैसे आज काढता येत नाहीयेत. पैसे किती मिळत आहेत? लग्न कार्य घरात आहेत, 2.5 लाख आपण विड्रॉ करायला गेलो, किती अडचणी, किती फॉर्म. आज लोक त्रस्त होत आहेत या सगळ्यावरून. मला म्हणायचं पाटील साहेबांना, सर्वसामान्य माणसात जाऊन, ग्रामीण भागात जाऊन काय खरी वस्तुस्थिती आहे. नुसते टोमॅटोच नाही हो, कांदे पण पडले, कांदे 30 पैशाने विकले गेले. आज उत्पादन खर्च किती आणि कांद्यापासून मिळत आहेत किती पैसे, जरा वस्तुस्थिती आपण पहा. आणि तुम्ही म्हणा ना कॅशलेस आम्ही हे करणार आहोत, अजून 48% लोकांना बँकेची ओळख नाही. कॅशलेस करून त्या लोकांनी व्यवहार कसे करावे? आज कोणालाही पैसे द्यायचे तर कार्ड दिलं तर चालेल का? फेरीवाल्याला चालेल का? भाजीवाल्याला चालेल का? चप्पल दुरुस्त करा मोच्याला चालेल का? थोडा व्यवहारिक दृष्टिकोन पाहिला पाहिजे. आणि ठीक आहे, नेत्यांना वाटतं, माननीय मोदी साहेबांना वाटतं, पण मोदी साहेबांनी अंमलबजावणी होत आहे त्या राज्यातल्या ज्या मंत्री म्हणा, मुख्यमंत्री यांनी फीडबॅक द्यायला पाहिजे. खरोखर काय होत आहे इथे? आज ठीक आहे तुम्हाला यश मिळालं, पण हे यश बाकीच्या निवडणुकीत मिळेल हे तुम्ही सांगू शकत नाही.
ठीक आहे, आज तुम्हाला यश मिळालं, पण मी तुम्हाला हेही सांगतो, अहो एवढे की ह्याच्याही पेक्षा नगरसेवक आणि नगराध्यक्ष काँग्रेसकडे होते, तरी काँग्रेसचा पराभव झाला ना. हे आमच्याकडे होते ना सगळे, तरी आमचा पराभव झाला. त्यामुळे नगरपालिका असणं म्हणजे लोकसभा विधानसभा जिंकायला आपण जिंकू शकतो, हे समीकरण अंदाजित करणं हे राजकारणात चुकीचं आहे असं मला वाटतं. आता जो मुद्दा आहे महत्वाचा, सगळ्या समाजासमोर, प्रत्येक माणसासमोर शासन सगळं व्यवहार कॅशलेस करायला निघालेलं आहे आणि सर्वसामान्य माणसाचा खिशामध्ये लेस कॅश होत चाललेला आहे. म्हणजे त्याच्या खिशातला पैसा संपत चाललेला आहे आणि ते व्यवहार कसे करावेत हे संकट त्याच्या समोर निर्माण झालेलं दिसतंय. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता ज्या पद्धतीने रोजगार कमी होण्याची शक्यता संपूर्ण व्यवहारामध्ये किंवा सर्वसामान्य माणसासमोर निर्माण झालेली आहे, त्याचा काय विचार शासनाने केलेला आहे का? म्हणजे आपल्याला शेतीपासून तर पूर्ण वेगवेगळ्या उद्योगधंद्यांमध्ये जे काम करतात त्यांच्यापर्यंत यावं लागणार आहे. तर शेतीपासून जर सुरुवात करायची असेल तर महसूल मंत्री म्हणून चंद्रकांत दादा तुम्ही काय याकडे कसं बघता? मी तुम्हाला म्हटलं तसं की पहिल्या दिवशी पहिल्या आठवड्यात जी स्थिती होती ती आज राहिलेली नाही ना. शेवटी ही स्थिती सुधारत चालली. मी तुम्हाला आजचंच उदाहरण दिलं ना की जे आठवड्याला 24,000 रुपये विड्रॉवलचं आउटर लिमिट होतं, ते आउटर लिमिट आज काढलं. नाही पण बँकांमध्ये कुठेच मिळत नाही दादा. मी आज 3 बँका मी स्वतः जाऊन आलो. मी ती स्थिती सुधारते मी तुम्हाला असं म्हटलेलंच नाहीये. आणि मी तुम्हाला हे सुरुवातीला म्हटलं की मोदींनी आपल्या सगळ्यांना हे आवाहन केलेलं की 50 दिवस त्रास सहन करा, 50 वर्ष या देशाची चांगली जातील. बरोबर. आणि त्यामुळे असं वाटतं की सर्वसामान्य माणसाची ही मानसिकता आहे. अदरवाईज एवढ्यात उद्रेक झाला असतो. रस्त्यावर दगडफेक झाली असती, दुकानं तोडली असतील, बँका फोडल्या असत्या, कुठे घटना घडली अशी. त्यामुळे मला असं वाटतं व्हायलाच नाहीच पाहिजे. शासकीय जो निर्णय आहे तो शासकीय निर्णय सहजपणे आणि शांतपणे लोक स्वीकारत आलेले आहेत. आपल्या देशात असे अनेक निर्णय झाले. हा दादा तुम्ही काय म्हणतात? राणे साहेब काय म्हणतात? नाही मला म्हणायचं आहे, सन्माननीय पाटील साहेब म्हणतात दगडफेक व्हायला पाहिजे, तोडफोड व्हायला. अहो झाली ना, उत्तर प्रदेश अनेक राज्यात झाली तोडफोड, महाराष्ट्रात त्या दाबल्या जात आहेत, अनेक ठिकाणी झाली, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी झाल्या. नाही असं नाहीये आणि व्हावं असंही आमची इच्छा नाही. पण तुम्ही जे आपण जे म्हणतात की सुरळीत सगळं चाललंय, सुरळीत काय नाही चाललंय, ही सहनशीलता जनतेची. उद्या जर ह्याचा उद्रेक कोणत्याही क्षणी होऊ शकतो. उद्रेक कोणत्याही क्षणी होऊ शकतो. तेच म्हणतोय दादा मी पुन्हा तेच म्हणतोय की सुरळीत स्थिती होते आहे आणि सुरळीत स्थिती होण्यासाठी मागितलेल्या 50 दिवसातले जेमतेम 15-20 दिवस झाले आहेत. ही स्थिती सुरळीत होते आहे. जी स्थिती पहिल्या दिवशी, दादा मी हे अमान्य करतच नाहीये, परंतु ह्या निर्णयाच्या वेळेला हे आपण गृहीतच धरलं आहे की जर आपल्याला लॉंग टर्म गेन करायचं असेल. अहो साहेब. हा बोला दादा. नाही मला म्हणायचं आहे लॉंग टाइम गेम जरूर करा, देशासाठी हवे ते चांगले निर्णय घ्या, आम्ही स्वागत करू. मुद्दा असा आहे विश्वासार्हता माननीय मोदी सरकारची राहिली आहे का? अच्छे दिन आने वाले आहे, अद्याप आले नाही हो. महागाई कमी होणार, अजून महागाई कमी झाली नाही. तसं हे 50 दिवस थांबा, 50 दिवस तर सगळं काय व्यवस्थित होईल. देशामध्ये एकही जवान शहीद होणार नाही, भारतावर हल्ले होणार नाही, देश आर्थिक सुबत्ता येईल आणि देशाची आर्थिक स्थिती मजबूत होईल. असं 100% होणार आहे का? तर सांगा, नाही तर अच्छे दिन आने वाले सारखं होईल. नाही दादा, हे तर तुम्ही मान्यच कराल की ह्या सगळ्या इतक्या बिघडलेल्या स्थिती, आणि मी काही त्याला काँग्रेसला दोष वगैरे देत नाही, परंतु बिघडलेल्या सगळ्या स्थिती या काही एका रात्रीत नीट होणार नाही. गेल्या 2.5 वर्षामध्ये हा विश्वास सामान्य माणसाला वाटला की हा माणूस नक्की या देशाचं परिवर्तन करेल. म्हणूनच तर ठिकठिकाणी त्यांचं स्वागत होत आहे, निवडणुकांमध्ये यश मिळतंय. आणि म्हणून मी उदाहरण दिलं की नोटाबंदीच्या निर्णयानंतर सुद्धा गुजरातमध्ये वापीमध्ये 40 पैकी 40 जागा भारतीय जनता पार्टी जिंकते. याचा अर्थच असा की लोकांना मोदींच्या इंटिग्रिटीबद्दल, मोदींच्या मनामध्ये जे आहे, जे करतायत ते स्वतःचा इंटरेस्ट नाही याबद्दल लोकांचा मनामध्ये विश्वास निर्माण झाला. दादा तुम्ही हे मान्य केलं पाहिजे. नाही निश्चितच ही गोष्ट आहे जी सर्वसामान्य माणसाच्या मनातली आहे. करतो मी, ऐकून घ्या.
हा बोला दादा. मला म्हणायचं आहे मोदींच्या या निर्णयाबद्दल मला काय म्हणायचं नाहीये देश पातळीवर, पण ह्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आहेत. बरोबर. या बौद्धिकतेवर देशपातळीच्या धोरणावर हे झालेल्या निवडणुका आहेत का? या नाही झाल्या. आणि स्थानिक पातळीवर निवडणुका कशा होतात हे आम्हाला माहिती आहे ना. या ज्या प्रकारे यावेळी या निवडणुका ज्या प्रकारे झाल्या, अहो दादा तुम्ही समोर आहेत म्हणून मी तो प्रकार सांगत नाहीये, पण मला जवळून आम्ही पाहिलं कशा प्रकारे होत आहे, केवढी उलाढाल होते, काय काय होत आहे. स्थानिक पातळीच्या निवडणुका कोणत्याही धोरणात्मक निर्णयावर, कोणत्या विकासाच्या मुद्द्यावर किंवा आपल्या देशाच्या पंतप्रधान घेतलेल्या निर्णयावर होत नाहीयेत. हे आता त्याचे प्रकार सध्याच्या राजकीय परिस्थितीत वेगळ्या माध्यमातून या निवडणुका होत आहेत. तुमचाच पक्ष करतो असं नाहीये, सगळेच पक्षाचे कार्यकर्ते असं करतायत. स्थानिक नेतृत्व, स्थानिक त्या शहरातलं आणि त्यांना मिळणारी पद, त्या पदासाठी ते काही करायला तयार होतात आणि त्यातून सगळे व्यवहार होत आहेत. त्यामुळे हे देश आणि राज्य पातळीवर होणारे निर्णय आणि शहरात होणाऱ्या निवडणुका या त्याच्यावर काही परिणाम होत नाही. हे स्थानिक प्रश्न आणि स्थानिक कार्यकर्ते यांच्या कार्यकर्तृत्वावर निवडणुका होतात असं माझं मत आहे. निश्चितच आपण जे म्हणालात ते अगदी बरोबर आहे. कारण स्थानिक प्रश्न, स्थानिक पातळीवरची राजकीय समीकरणं यावर या नगरपालिकांच्या निवडणुका लढल्या जातात. आपण दोन दादांबरोबर जी चर्चा आपली सुरू आहे नगरपालिका निवडणुकांच्या बरोबर राज्यातल्या आणि देशातल्या अनेक प्रश्नांसंदर्भात, ती अशीच सुरू राहणार आहे. आपण पुन्हा भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर. सामने दादा या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आपण आज बोलतो आहोत दोन महाराष्ट्राच्या दादांशी, माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे आणि आपल्यासोबत आहेत महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील. या दोघांशी बोलत असताना आता राणे साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला की स्थानिक पातळीवरील राजकारण, स्थानिक पातळीवरील समीकरण आणि स्थानिक कार्यकर्ते काय काय करतात यावर सगळे राजकीय निर्णय आणि निवडणुकाचे निकाल अवलंबून असतात. मला दोघांना एक प्रश्न विचारावासा वाटतो की आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. मराठा मोर्चांनी महाराष्ट्राचं पूर्ण अवघं समाजमन कसं घुसळून निघालेलं होतं हे आपण दोघांनी पाहिलेलं आहे. आपण दोघं जण त्या एकूण चळवळीशी खूप संबंधित आहात. आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा वाटतो की नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या, परंतु आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये हा मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे, तो कशा पद्धतीने वर उठताना दिसेल? काय काय तुमच्या प्रतिक्रिया आहेत त्या संदर्भात? मी चंद्रकांत दादांना पहिल्यांदा विचार. मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये किंवा एकूण मराठा समाजाच्या मागण्यांसंबंधी मी मगाशी म्हटलं की सरकारला जे जे करणं शक्य आहे अशा सगळ्या गोष्टी सरकारने केल्या आणि करत आहे. उदाहरणार्थ छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने घोषित केलेली फी प्रतिपूर्ती योजना, जी वार्षिक 6 लाखापेक्षा कमी असणाऱ्यांची सगळ्या प्रकारची फी मेडिकल इंजिनिअरिंग सहित सरकार पे करणार, ओबीसी सारखीच. ओबीसीचे सगळे कोर्सेस पण जेवढे आहेत तेवढे आपण याच्यामध्ये इन्क्लूड केले, ज्यात अगदी मुस्लिम, ब्राह्मण, मराठा सगळ्यांना त्याचा लाभ होणार आहे. त्यामुळे अशा काही गोष्टी ज्या करता येणे शक्य आहे. आता एक मोठा विषय अण्णासाहेब पाटील महामंडळाचा की ज्याच्या माध्यमातून नॉट ओनली मराठा आर्थिकदृष्ट्या मागास जो आहे त्यांना व्यवसाय करण्यासाठी कर्ज विदाऊट इंटरेस्ट देणं, त्याचे स्लॅब करावे लागतील. 2-2.5 लाखापर्यंत ज्यांचं वार्षिक उत्पन्न आहे त्यांना पूर्ण फ्री त्याचं व्याज मिळणार वगैरे वगैरे. अशा ज्या ज्या गोष्टी करणे शक्य आहे त्या सगळ्या सरकार करत आहे. आणि त्यातला जो मेन विषय आरक्षण, त्याची सुद्धा कायदेशीर लढाई सरकार अतिशय तयारीने लढत आहे. मी मगाशी याचा उल्लेख केला की थेट लंडनमधून साळवे साहेबांना आपण विनंती केली आणि त्यांनी ती मान्य केली. त्यांनी मान्य केली. ते प्रत्येक डेटला येणार आहेत. कालच एक बैठक झाली, ज्या बैठकीमध्ये ॲफिडेव्हिट पूर्ण फायनल झालेलं आहे. आणि राणेसाहेबांनी मेहनत घेतली नाही असं नाही, राणेसाहेबांनी जी मेहनत घेतली त्याला धरूनच आम्ही पुढे चाललो आहोत की ज्याच्यामध्ये त्यांनी जे न्यायालयाने म्हटलं किंवा मराठा समाज सामाजिक आणि आर्थिक मागास कसा होतो हे तुम्ही सिद्ध पुरेसं करू शकलेलं नाही, तर त्याची तयारी आम्ही आता पूर्ण केली आहे.
सामाजिक मागास कसा याचे तर खूप पुरावे 72 पुरावे त्याचे ॲफिडेव्हिटमध्ये आपण मांडले आहेत. आणि आर्थिक मागास कसा याच्यामध्ये राणेसाहेबांनी जी मेहनत घेतली त्याचा धागा धरून आणखीन पुढे जाऊन काही मेहनत ती अपुरी वाटली न्यायालयाला म्हणून ती आम्ही घेतली आहे आणि त्याच्यातून आता आपण केस स्ट्रॉंग केलेली आहे. आणि त्यामुळे मराठा समाजामध्ये हा विश्वास जागृत करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो किंवा हे प्रामाणिकपणे प्रयत्न करतात. आणि त्यामुळे मला असं वाटत नाही की कुठला फटका बिटका बसेल. राणेसाहेब आपलं काय मत आहे? मराठा आरक्षण आणि भविष्यात होणाऱ्या निवडणुकावर काय परिणाम करतील हा प्रश्न आहे. दादांनी सांगितल्याप्रमाणे की मराठा आरक्षण डोळ्यासमोर ठेवून या सरकारने जे काही निर्णय घेतले, अण्णासाहेब पाटील महामंडळाचा उल्लेख केला, हे तर 1999 साली महामंडळ तयार झाले, आज नाही. उद्योगांना मदत करावी या उद्देशाने महामंडळ तयार झालं आणि तेव्हापासून कार्यरत आहे. दुसरं म्हणजे शाहू महाराजांच्या नावाने जी शिष्यवृत्ती आहे ती आता सुरू केली किंवा वाढवली म्हणा, हे आत्ताच करण्यामागचं कारण काय? का मुळात जर तुमच्या मनामध्ये मराठा समाजातील लोकांना मुलांना आरक्षण द्यायचं आहे तर हे निर्णय घेणं काय कारण आहे? आणि मग हेच निर्णय हायकोर्टात सांगणार बा आरक्षणापेक्षा आम्ही एवढ्या सवलती देतोय, सर्वांना सारख्या देतोय. एका बाजूला भारतीय घटनेच्या सेक्शन कलम 16 आणि 17 प्रमाणे सामाजिक आणि शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेल्या वर्गाला आरक्षण द्यावं आणि या धर्तीवर आपण हे आरक्षण दिलं होतं आणि त्यासाठी 17 लाख लोकांचा आपण सर्वे केला होता. आणि सर्वेमध्ये मागासलेपणा जो आहे आणि शैक्षणिक मागासलेपणा, दोन्ही मागासलेपणा सामाजिक आणि शैक्षणिक, हे आपण त्या सर्वेद्वारे दाखवलेलं आहे आणि म्हणून आपण ती शिफारस 16% केली. मला दादांना असं म्हणायचं आहे, कोर्टाला राणे समितीने जो सर्वे केला तो हायलाइट मागच्या वेळेला झाला नाही, तो दाखवण्यात आला नाही. उलट केंद्रीय मागास आयोगाचा अहवाल दाखवण्यात आला किंवा मंडळ आयोगाचा अहवाल दाखवण्यात आला, पण राणे समितीचा अहवाल त्या ठिकाणी दाखवून हायलाइट करण्यात आला नाही. तो यावेळेला दाखवण्यात यावा. माझी एवढीच इच्छा आहे की या प्रामाणिकपणे मराठ्यांना आरक्षण मिळावं, त्याला बगल दिली जाऊ नये असे प्रयत्न व्हावे. पण याचाच अर्थ तुमच्या सरकारवर विश्वास आहे आणि म्हणून नगरपालिका निवडणुकीवर मतदान केलं, हा त्याचा अर्थ होत नाहीये की एका बाजूला कायदेशीर लढाई आहे आणि कायदेशीर लढाईमध्ये हे सरकार कितपत प्रतिज्ञापत्रामध्ये अनुकूल मुद्दे घालून ही केस लढतंय. लंडनला येऊ दे, न्यूयॉर्क मधून वकील येऊ दे, पण साळवे साहेब उभे राहू दे, एवढंच आमचं मत आहे. आणि दुसऱ्या बाजूला मराठा समाजाने या वेळेला नगरपालिकेला भाजपला जरी मत दिलं असलं, माझं त्याबद्दल काय मत नाही. का भाजपामध्ये स्वतः दादा पण मराठा आहेत, असे अनेक मराठा तरुण म्हणा, कुटुंबीय म्हणा, याच्यामध्ये भाजपामध्ये आहेत आणि म्हणून त्यांनीही मतदान केलं असेल. एक विश्वास आरक्षण मिळण्यासाठी टाकावा हाही उद्देश असू शकेल. तो विश्वास सार्थकी लावावा एवढीच प्रामाणिक इच्छा आहे. नाही, आता राणेसाहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला, हा चंद्रकांत दादा बोला, तुम्ही काय बोलू इच्छिता? दादा, मला खूप आज बरं वाटतंय तुमच्याशी बोलताना की तुम्ही नेहमी जो एक आसूड घेऊन उभे असतात तसं नव्हता, आमच्यावर खूप विश्वास व्यक्त करतात आणि मला त्यातून बरं वाटतं की ही जी प्रामाणिक धडपड आपली सगळ्यांचीच चाललेली आहे. शेवटी मी स्वतः असं मानतो आणि माझं सरकारही असं मानतं, माननीय मुख्यमंत्री महोदय असं म्हणतात की हा आमचा राजकीय इश्यू नाही, ही आमची कमिटमेंट आहे, समाजाप्रतीची आमची ही बांधिलकी आहे. शेवटी मराठा समाजातल्या तरुण तरुणींना आरक्षण मिळालं तर त्याचा जो विकास होईल त्या विकासाची आम्हाला आस आहे आणि त्यामुळे ह्यातले प्रयत्न दादा प्रामाणिकच राहतील. आणि माझी त्यामुळे तुम्हाला विनंती आहे
की आपण सगळेजण मिळून याच्यामध्ये जे जे इनपुट्स देता येतील, म्हणजे मी सुरुवातीलाच मान्य केलं की आपण याच्यामध्ये खूप काम केलं, कोर्टाला ते अपुरं वाटलं, त्यामुळे तुमचा अहवाल दाखवला गेला ना असं कसं म्हणता येईल. तुमच्या काळातच सुनावणी झाली आणि सुनावणी तुमच्या काळात होऊन ती क्लोज झाली आणि त्याचा निर्णय सरकार आल्यानंतर झाला, त्यामुळे सुनावणी तुमच्या काळात झाली दादा. त्यामुळे तुम्ही जी मेहनत घेतली आहे त्या मेहनतीमध्ये आम्ही आणखीन भर घालतोय. आपण सगळे मिळून आपापले इनपुट्स देऊन मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिलं पाहिजे. हा राजकीय विषय नाही आहे, हा आपल्या सगळ्यांच्या ज्याला म्हणता येईल की आयुष्याची इतिकर्तव्यता झाली असं वाटेल असा हा निर्णय आहे. फारच महत्वाची बोलणी सध्या दोन्ही महत्वाच्या नेत्यांमध्ये चालू आहेत. हा बोला दादा. मला म्हणायचं आहे दादा, तुमच्या म्हणण्यावर मी विश्वास ठेवीन, पण सरकारच्या नाही. सरकारची जी काही कृती आहे, मुख्यमंत्री असा उल्लेख करणार नाही, पण त्यांनी ज्या प्रकारे हा प्रश्न ज्या प्रकारे हाताळला गेलाय त्यामध्ये मला काही त्रुटी दिसतात. तुमचं म्हणणं प्रामाणिक असेल, त्याच्यामध्ये कुठलाही संशय घेण्याचं नसेल, पण तसंच सरकारचं असेल असं मी म्हणत नाही. मान्य कराल की सरकारमध्ये दादा, हो दादा, तुम्ही हे तर मान्य कराल की सरकारमध्ये माझी भूमिका खूप मोठी आहे. चंद्रकांत दादांचं म्हणणं आहे, मान्य करतो म्हणून तर विश्वास ठेवतो, नाही तर बोलत नसतो. येस, विश्वास त्यासाठी ठेवतोय ना. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण कलेक्टिव्हली ही लढाई लढू, कलेक्टिव्हली ही लढाई. या कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन वेगवेगळ्या पक्षांमध्ये महत्वाच्या भूमिका बजावणारे, एकीकडे मंत्रिमंडळात महत्वाची भूमिका बजावणारे दोन दादा आमने सामने न येता सोबत येताना या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिसते, ही फार चांगली गोष्ट आहे. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर मला एक जरा वेगळा प्रश्न विचारावासा वाटतो की तुम्ही दोघांनी महाराष्ट्राचं महसूल मंत्री पद भूषवलेलं आहे. राणेसाहेबांनी याआधी भूषवलंय आणि चंद्रकांत दादा आता ते पद भूषवत आहेत. महाराष्ट्रातील शेतीची जी अवस्था, दुरावस्था आपण म्हणू शकतो जी झालेली आहे, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये जे मोर्चे निघतात ते त्याचं कारण ते जास्त आहे की शेतीवर आधारित जो समाज होता तो सगळा तुटलेला आहे आणि आता त्याचं राजकारण सुद्धा वेगळ्या पद्धतीने होऊ लागलेलं आहे. संभाजी ब्रिगेड आता राजकीय पक्ष म्हणून समोर येऊ लागलेला आहे. तुमच्या दोघांची यावर काय प्रतिक्रिया आहे? मी बोलू आधी? हा, चंद्रकांत दादा तुम्ही पहिले बोला. हा, नाही हे तर मान्यच आहे. मी तर दादाही छोट्या गावातून आलेले आहेत आणि मी पण छोट्या गावातून आलो आहे. मला हे मान्यच आहे की गावांमधली शेतीची स्थिती दोन कारणांनी बिघडली. एक तर मोठं होल्डिंग जे होतं ते त्याचे तुकडे होत आता इतकी छोटी जमीन त्या माणसाच्या हातात राहिली आहे की ती त्याला पुरत नाही. हा एक त्यातला महत्वाचा भाग आहे. पण त्याहीपेक्षा प्रॉडक्टिव्हिटी आपण त्याच जमिनीतून जी जास्त निर्माण करू शकतो ती करण्यामध्ये आपण अपयशी झालेलो आहोत. कृषी विद्यापीठांचं संशोधन असेल, पाण्याच्या योजना असतील, ड्रीपच्या योजना असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पुरवल्यानंतर जे उत्पादन वाढेल. आता आजच कॅबिनेटची मीटिंग झाली आणि अतिशय मनाला आनंद देणारा रिपोर्ट आला की यावेळेला खरीपचं पीक, रब्बीचं पीक हे जवळजवळ 140% आहे. आता मोठी भीती अशी आहे की हे उत्पादन वाढलं तर त्याला दर चांगला मिळाला पाहिजे. आज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हा आदेश दिला की जे काही किमान दर ठरलेले आहेत त्याच्या खाली कुठे विकला गेला तर FIR दाखल करा. आणि त्यामुळे ग्रामीण भागामध्ये होल्डिंग आता वाढवता येणार नाही. असलेल्या जमिनीमध्ये उत्पादन कसं वाढेल, वाढलेल्या उत्पादनाला भाव कसा देतील असा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यातला पहिला पार्ट जो आहे की उत्पादन वाढवणं, की ज्याच्यामुळे पाण्याची उपलब्धता वाढवणं हे सरकार करण्यामध्ये गेल्या 2 वर्षात यशस्वी झाला आहे. ड्रीपचा प्रयोग जो आहे तो वाढवला पाहिजे आणि मग मोठं चॅलेंज उरेल ते उत्पादन वाढल्यानंतर त्याचे भाव कसे पडणार नाहीत. आणि ते मोठं चॅलेंज सरकार पुढे आहे आणि तेही आम्ही उत्तम पद्धतीने निभावू असं मला वाटतं. कारण ग्रामीण भागातलं अर्थकारण सुधारल्याशिवाय जोडधंदे वाढवणं, ॲग्रो बेस्ड इंडस्ट्री वाढवणं, हे ग्रामीण भागातलं अर्थकारण नीट केल्याशिवाय शहरामध्ये येणारा लोंढा आपण थांबवू शकणार नाही आणि ग्रामीण भागातली अस्वस्थता आपण थांबवू शकणार नाही. दादा काय म्हणाल? चंद्रकांत दादांनी 2 प्रश्नांना उत्तर दिलेलं नाहीये. एक पहिले म्हणजे शेतीशी संबंधित ज्या समस्या आहेत त्याचा उल्लेख करताना ते शेतकरी आत्महत्येबद्दल बोलले नाहीत आणि संभाजी ब्रिगेड जे मराठ्यांच्या प्रश्नावर आतापर्यंत लढणारी जी सामाजिक संघटना होती आता ती राजकीय संघटना, राजकीय पक्ष बनून समोर येते. राणेसाहेब आपण काय बोलाल याच्यावर?
प्रथमतः शेती या विषयावर मी बोलेन. बरोबर. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी शेतकऱ्याबद्दल उल्लेख करताना शेती आणि शेती उद्योगातून राज्याची प्रगती होईल असा शब्दप्रयोग केला होता. शेतीमध्ये आधुनिकीकरण आणणं आवश्यक होतं आणि आधुनिकीकरणाच्या नंतर बाय प्रोडक्ट मध्ये प्रक्रिया उद्योगाकडे ज्या प्रमाणात जायला पाहिजे होतं त्या प्रमाणात न गेल्यामुळे शेतकऱ्याला जे उत्पादनाच्या मानाने उत्पादन खर्चाच्या मानाने जेवढं उत्पन्न मिळायला पाहिजे ते मिळत नाहीये. जसं लँड होल्डिंग कमी कमी होत जात आहे त्याच प्रमाणामध्ये आधुनिकीकरण आणून उत्पादन वाढवण्याचं काम करायला पाहिजे आणि उत्पादनानंतर प्रक्रिया उद्योगाकडे जायला पाहिजे. ठिबक सिंचन म्हणा किंवा मार्केटिंग म्हणा ज्या प्रमाणात करणं आवश्यक होतं तेही होत नाही. आपण जर पाहिलं शेतकऱ्याला किती कोणी सांगितलं तरी उत्पादन खर्च आधारावर भाव न मिळाल्यामुळे शेतकरी दरडोई उत्पन्न शेतकऱ्याचं वाढत न जाता त्याला अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. दुष्काळी पाऊस अति पडला तरी कमी पडला तरी दुष्काळ असतो. उत्पन्न घटत आणि बँकेचं कर्ज फेडू शकत नाही आणि या सगळ्या चक्रव्यूहामध्ये शेतकरी आत्महत्याकडे वळतो. गेल्या 1.5 वर्षात 3,500 आत्महत्या झाल्या. याला कारण सन्माननीय मुख्यमंत्री म्हणतात आम्ही विकास करू, शाश्वत विकास करू. तो शाश्वत विकास 2 वर्षात कुठेच दिसला नाही आणि म्हणून आताही यावर्षी 21,000 कोटी देशाला पीक कर्जासाठी पंतप्रधान साहेबांनी दिले. आज त्याच्यापैकी 450 कोटी रुपये महाराष्ट्राला. महाराष्ट्राची मागणी आहे किती? 4,500 कोटी. 4,500 कोटीच्या आगेस 450 कोटी रुपये देत आहे. याचा अर्थ शेतकऱ्यांकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन हा शेतकरीच्या हिताचा नाहीये, आत्महत्या रोखायचा नाहीये किंवा शाश्वत विकासाकडे तुम्ही जात नाहीये हे स्पष्ट होत आहे. दुष्काळात कुठे कमी पडलात ही याच्यावर टीका मी करत नाही. आत्मपरीक्षण करा आणि कबूल करा आणि नियोजन करा भविष्यात शेतकऱ्याला कसं तारायचं. आणि त्यामुळे शेतकरी आज महाराष्ट्रातला दिवसेंदिवस जो त्याचं उत्पन्न वाढण्याऐवजी तो दिवसेंदिवस अधोगतीकडे जातोय. या देशाच्या 48% शेतकऱ्यांचं साधं पासबुक नाहीये, बँकेचा व्यवहार नाहीये, त्यात महाराष्ट्राचे शेतकरी आहेत. आणि म्हणून आज ग्रामीण भागातली जनता आज त्रस्त आहे. याचं कारण महागाई वाढते. बरोबर. आणि आपल्या पिकाचं बरोबर आहे. महागाई आणि पिकाला जो भाव मिळाला पाहिजे या सगळ्या गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत. परंतु त्याच्या जोडीला मी या दोन्ही नेत्यांना जो प्रश्न विचारलेला आहे की मराठ्यांच्या प्रश्नाचं राजकारण करण्यासाठी मराठ्यांचा एक पक्ष येऊ घातलेला आहे. चंद्रकांत दादा, तुमची यावर काय प्रतिक्रिया आहे? नाही, राणे साहेबांनी मांडलेली जी आकडेवारी आहे ती बरोबर आहे का एकदा बघून घेऊया ना. बरोबर. राणे साहेबांनी जे म्हटलं की यावर्षी महाराष्ट्रामध्ये 41,000 कोटीचा पीक कर्ज पुरवठा झाला. पीक कर्जाचं पुनर्गठन करण्यासाठी नाबार्ड जे पैसे देणार आहेत त्यासाठी आज 60% जी गव्हर्नमेंट गॅरंटी द्यायची होती ती गव्हर्नमेंट गॅरंटी आज कॅबिनेटमध्ये आपण दिली. जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून 11,000 गावांमधले पाण्याचे साठे वाढवले. मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिसिटीचा प्रश्न संपत चाललेला असताना सोलर पंपही दिला पाहिजे म्हणून सोलर पंपांची योजना मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे शाश्वत उत्पन्न लॉंग टर्म त्याला बेनिफिट मिळावा हे प्रयत्न करत असताना शॉर्ट टर्म बेनिफिटसाठी सुद्धा प्रयत्न करत आहे. गेल्या 15 वर्षामध्ये दुष्काळामध्ये एकूण जे दिलं काँग्रेसने ते गेल्या 2 वर्षात आपण दिलं. 18,000 कोटी रुपये 2 वर्षामध्ये दिले आणि ते दिले ह्याच्यामध्ये काय फार मोठेपणा नाहीये. हे कर्तव्यच महाराष्ट्र गव्हर्नमेंट. बरोबर आहे, निश्चितच. मला वाटतं की माननीय राणेसाहेबांची दादांची ही आकडेवारी सुद्धा आपण नीट करून घेतली पाहिजे. निश्चितच. पण आपला हा जो एक राजकीय मुद्दा याला जोडून आहे
मराठ्यांची बाजू मांडण्यासाठी एक राजकीय पक्ष येऊ घातलेला आहे, जी सामाजिक संघटना वेगवेगळ्या विषयांमध्ये आक्रमक होती, संभाजी ब्रिगेड, आता तो राजकीय पक्ष होतोय. चंद्रकांत दादा, तुम्ही त्याकडे कसं पाहता? नाही, लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये असे पक्ष निर्माण होत असतात, त्यामुळे त्याचा विरोध करण्याचं किंवा त्याची भीती बाळगण्याचं दोन्हीचं काही कारण नाही. शेवटी असं आहे की काँग्रेस सारखा वर्षानुवर्ष या देशामध्ये ज्यांनी मुळं पकडली होती त्या पक्षाला सुद्धा आम्ही चॅलेंज दिलं आणि यश मिळवलं. तर एक नवीन पक्ष आला तर त्याच्याशी शेवटी तो पक्ष येणं हे लोकशाहीमध्ये काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. आणि त्यामुळे आगामी काळात तेही त्यांचे मुद्दे घेऊन लढतील, आम्ही लढू, लोक ठरवतील. लोक खूप हुशार झालेले आहेत. कोणीतरी नव्याने आला आणि काहीतरी विश्वास द्यायला लागला तर त्याच्यावर विश्वास ठेवायचं की ज्याने ऑलरेडी खूप गोष्टी केल्या आहेत आणि खूप गोष्टी करतील असा विश्वास वाटतो त्याला मतं द्यायची, लोक ठरवतील. राणेसाहेब, काय आपण काय म्हणाले यावर? पहिलं तर दादांच्या तोंडी चॅलेंज शब्द शोभत नाही. हा, का बरं? दुसरा प्रश्न असा आहे संभाजी ब्रिगेडचा. नाही, संभाजी ब्रिगेड राजकीय पक्ष बनतोय. लोकशाहीत कुठलाही कोणालाही राजकीय पक्ष काढता येतो. संभाजी ब्रिगेड ही मराठ्यांची एक संघटना आहे आणि मराठ्यांची संघटना असल्यानंतर संघटना म्हणून निस्वार्थ बुद्धीने आपल्या जातीला न्याय मिळवून द्यावा हा त्यांचा उद्देश होता. जेव्हा राजकारणात येतील तेव्हा निवडणुका लढवणं हा त्यांचा स्वार्थ होईल. त्यामुळे लोकांचं, मराठा समाजाच्या लोकांचं यात पक्ष म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा राहील आणि संघटना म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. आणि पक्ष झाल्यावर अन्य पक्षांच्या लाईनीत हे आल्यामुळे लोक याकडे पाहताना त्या दृष्टीनेच पाहतील. संघटनेमध्ये फक्त जातीचा प्रश्न होता, आता मात्र जातीचाच प्रश्न राहता तो विधायक होईल आणि त्यामध्ये त्यांची लोकप्रियता कमी झाल्याशिवाय राहणार नाही असं माझं वाटतं. निश्चितच आपण दोघांनी सर्व प्रश्नांवर जी मनमोकळी उत्तर दिली आणि त्याच्या जोडीला मराठा आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तुम्ही दोघांनी खांद्याला खांदा लावून एकत्र काम करण्याचं जे सुतोवाच इथे केलं या कार्यक्रमामध्ये, याबद्दल तुमच्या दोघांचं मनपूर्वक अभिनंदन आणि आभार. आपण दोघांनी या कार्यक्रमात येऊन जो वेळ दिला त्याबद्दल सुद्धा दोघांचे मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार.